मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी मुंबईत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने युतीची घोषणा केली असून जागा वाटपाचा पहिला आकडाही समोर आलाय। प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी मुंबईत किती जागांवर लढणार आणि काँग्रेसने शरद पवार गटाची कशी कोंडी केली आहे याची सर्व सविस्तर माहिती पाहूयात या बातमीच्या माध्यमातून। नमस्कार, मी श्रुती आणि तुम्ही पाहतात थोडक्यात। मुंबई महापालिका निवडणुकीच्या तारखा जसजशा जवळ येत आहेत तसतशी राजकीय समीकरणं वेगाने बदलू लागली आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून ज्या चर्चेकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं त्या काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीवर आज अखेर शिक्कामोर्तब झाले। मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वंचितचे धैर्यवर्धन पुणकर यांनी या नव्या आघाडीची अधिकृत घोषणा केली आहे। या आघाडीनुसार वंचित बहुजन आघाडी मुंबईतील 227 वॉर्डपैकी 62 जागांवर निवडणूक लढवणार आहे। हर्षवर्धन सपकाळ यांनी या युतीबद्दल बोलताना एक अत्यंत महत्त्वाचं विधान केले। ही युती केवळ सत्तेसाठी नसून विचारांसाठी आहे। काँग्रेस आणि वंचित हे नैसर्गिक मित्र असून धर्मांध शक्तींना आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी हा विचारांचा मेळ घालण्यात आलाय। जागा किती मिळाल्यात यापेक्षा संविधान वाचवण्यासाठी आणि मुंबईच्या हितासाठी आम्ही एकत्र आलो आहोत अशी भावना काँग्रेसने यावेळेला व्यक्त केली। प्रकाश आंबेडकर यांनीही स्वतः ऑनलाईन बैठकीत या युतीला हिरवा कंदील दिलाय। आता मुंबईच्या गल्लीबोळात काँग्रेस आणि वंचितचे कार्यकर्ते संयुक्त प्रचार करताना दिसतील। मात्र या युतीच्या घोषणेसोबतच एका नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे। एकीकडे वंचितला 62 जागा दिल्या असताना दुसरीकडे महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी काँग्रेसने अत्यंत आखडता हात घेतलाय। काँग्रेसने शरद पवार गटाला मुंबईत केवळ 9 जागांचीच ऑफर दिली। आता शरद पवार गट ही ऑफर स्वीकारणार की मुंबईत महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होणार असा प्रश्न उपस्थित होतोय। काँग्रेस स्वतः किती जागा लढवणार याचा आकडा अद्याप गुलदस्त्यात आहे। आता या नवीन समीकरणांमुळे मुंबईतील मतांचं विभाजन थांबणार का आणि प्रस्थापित भाजप शिवसेना युतीला ही नवी आघाडी रोखू शकेल का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल।